हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योशनाज व्लॉग. तर मी उठलेली आहे आणि आजचा व्लॉग आहे ना पूर्ण दिवसभरात मी काय करणार आहे त्याच्याबद्दल आहे. नॉट ओन्ली फूड बट त्याच्या व्यतिरिक्त पण मी म्हणजे माझे स्किन केअर हेअर केअर जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी माझे केस बांधून घेते, मला फेस वॉश करायचं आहे. तर इथे मी हर्बल लाईफचा फेस वॉश वापरला आहे. जर मला कुठे ह्याची लिंक भेटली ना तर मी तुम्हाला मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. खूप मस्त फेस वॉश आहे, तुम्ही बघायलाच आता मी फेस वॉश करीन तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हा परचेस नाही केला आहे, माझ्या मम्मीने मला हर्बल लाईफचं दिलेलं बिकॉज शी डू लाईक हर्बल प्रॉडक्टवाला थिंग, म्हणजे ती सगळं करते हर्बल लाईफ, तर तिने फॉलो करते सगळं, तर त्याच्यामुळे तिने मला ते दिलेलं. तर इथे मी 3 ग्लास पाणी पिऊन घेतलं. इथे बाबा आहे ना देवपूजा करत होते आणि इथे मी आली परत. मला आज केस वॉश करायचे होते आणि त्याच्यामुळे हे ना ॲक्च्युली जे तेल आहे हे पण मला वाटत नाही भेटणार कुठे, कारण हे आम्ही जेव्हा मुन्नारला गेलेलो ना केरलाला तेव्हा आम्ही तिथून तेल आणलेलं आहे. हे खरंच खूप मस्त तेल आहे, ह्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे जडीबुटी टाईप आहेत आणि मी तेल आय थिंक मला वाटतं वर्ष झाले मी हे वापरते आणि खरंच खूप फायदेशीर तेल आहे हे. आणि हे बघा मी इथे स्कॅल्प मसाज पण केलं आहे आणि इथे मी पूर्ण एंडपर्यंत तेल लावून घेणार आहे. मी तेल जेव्हा माझे केस ऑइली असतात ना विदाऊट तेल तेव्हा मी तेल लावत नाही, तेव्हा मी डायरेक्टली शॅम्पू करते. पण जेव्हा माझी स्कॅल्प थोडी ड्राय असेल तेव्हा मी तेल लावते, असं आहे. नाहीतर माझं ते हेअर टॉनिक वेगळं असतं, ते मी नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेन. पण त्याचं लिंक मी मेन्शन करीन शक्यता तरी. तर इथे मी केस बांधलेले आहेत. नेक्स्ट काम माझं हे होतं की मी एक्सरसाइज करायला गेली आणि इथे मी टी व्ही लावलेला. मी एकटी असे शांततेमध्ये एक्सरसाइज नाही करू शकत, आय नीड समथिंग टू हिअर, समथिंग टू सी. तर त्याच्यामुळे मी टी व्ही लावून एक्सरसाइज केला, थोडंसं नेकवाली एक्सरसाइज, प्लँक मारला अँड देन द बटरफ्लायवाला एक्सरसाइज. तर हे सगळे एक्सरसाइज केले आणि त्याच्यानंतर मी आंघोळीला गेली. मस्त केस वॉश केले, ते पण माझा स्वतःचा बनवलेला शॅम्पू आहे, ते पण मी कधीतरी शेअर करीनच तुम्हाला. स्वतःचा बनवलेला शॅम्पूनी, घरगुती शॅम्पूनी केस धुतलेले आहेत आणि मला खूप भूक लागली तर पोहे बनवलेले. जरी पोहे बनवले असेल ना तरी मी ॲव्होकाडो खाते, म्हणजे माझ्याकडे जर ॲव्होकाडो असेल ना तसं तर रोजच असतं माझ्या घरी, पण जर जास्त प्रमाणात असेल तर मी रोजच खाते ॲव्होकाडो बिकॉज आय लव्ह द टेस्ट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. आणि पोह्यांसोबत पण मस्त लागत होतं, खरंच खूप छान टेस्टी लागत होतं. त्याच्यानंतर शुगर क्रेविंग स्टार्टेड. मग मी इथे बॉर्नव्हिलचं 70% डार्क चॉकलेट खाते. जर मला स्वीट क्रेविंग झाली ना तर हे माझं एक गोष्ट आहे जी मी खाते. आणि त्याच्यानंतर मी केस पुसली आणि इथे लॉरियलचा आय गेस दिस वॉज लॉरियल सिरम, तर ते मी ह्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन नक्कीच. तर हे मी लावते, जेव्हा ओले केस असतील तेव्हाच लावते आणि जास्त करून ना एंडला लावायची बिकॉज एंडला केस ड्राय होतात, तर त्याच्यामुळे तेल पण एंडला जास्त लावायचं आणि सिरम पण एंडला जास्त लावायचं. तर सिरम झालेलं आहे आणि नंतर मला लागली भूक, तर मी 4 वाजता लिटरली जेवले. डाळ भात आणि मेथीची भाजी. मला आहे ना भाकरी करायला खूप कंटाळा आलेला, तर भात होता, भात आणि मेथीची भाजी असं खाल्लेलं बिकॉज मी 12 वाजताच नाश्ता केलेला. तर मी जेवले नाही, मग मी 4 वाजता जेवले. तर हे मी कंप्लीट केलं खाणं. मला आई विचारत होती की तोंड बघून स्वतः जेवतेस का. मग नंतर भरपूर पाणी पियाली, म्हणजे जेवल्यानंतरच अगदी पाणी नाही पियत मी, अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन किंवा 1 तासाचा ब्रेक घेऊन पाणी पिते. आणि ही बॉटल मी डीमार्टमधून घेतलेली, मला इतकी कन्व्हिनियंट आहे ना ही बॉटल, खरं सांगू खूप फायदेशीर झाली. खूप पाणी प्यायचं असेल तर ही बॉटल नक्की घ्या. तर हे आहे ना ॲक्च्युली आमच्याकडे दीदी येते जेवण बनवायला, तर सकाळचं ते जेवण बनवून गेलेली, पण भाजी आम्हाला कमी पडली म्हणून मी बटाट्याची भाजी घेतली. आणि हे जो आहे ना पाटा तो मी मिशोमधून घेतलेला, ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. जेव्हा तुम्हाला पटकन काहीतरी मसाला वाटायचा असेल ना तर ह्याच्यामध्ये वाटून मस्तपैकी फटाफट होतं. तर बटाट्याची भाजी मी बनवली, भाकरी पण बनवली आणि तोतापुरी आंबा एक स्लाईस घेतला खायला, म्हणजे तो पावसातच येतो. आणि पिठी होती, जर कोकणातले कोण असेल ना त्यांना माहिती असेल की पिठी काय असते. कोळदाची पिठी इतकी टेस्टी बनवलेली ना आईने बनवलेली. तर हे मी माझं इथेच माझा डिनर संपला. काहीतरी 7:30 किंवा 8 वाजता मी जेवली आणि सिद्धांतला पण वाढलेलं.
तो अभी मैं जा रही हूँ सोने, तो सोने से पहले मेरी स्किन केयर, मेरा हेयर केयर, वो सब देख लेना। ये सारे सोने से पहले ना सारे क्लिप्स जो भी बाल पे है वो सब निकाल के सोना चाहिए, बिकॉज अगर वो पहन के सोए तो वो हेयर ब्रेक हो सकता है। उसके बाद what I do is हल्का सा एक स्कैल्प मसाज देती हूँ मैं अपने बालों को। मैं केस अशी वर बांधते, ऊपर बांध देती हूँ। और एकदम हल्का आपको ये करना है, ट्विस्ट करना है, ज़्यादा भी टाईट नाही। झोपताना तुमची केस कधी पण एकदम लूज असायला पाहिजे, जसे हे लूज आहे। ठीक आहे, आता हे केस तर आपण बांधलेले आहोत। नाउ कम्स फेस, तर हेच मी फेस वॉश यूज करते। दिस इज ब्रिटी लाईफ हे आय थिंक हर्बल लाईफचं प्रोडक्ट आहे, जे माझ्या मम्मीनी मला दिलं। फेशियल क्लेन्झर, ऑल स्किन टाईप, नीम आणि टर्मरिक। ओके, अमेझिंग फ्रेग्रन्स। तो फेस वॉश हो गया है। म्हणजे मला एक पिंपल आलं आहे, जे की 2 पिंपल आहे ॲक्च्युली एकाच ठिकाणी, आणि नेव्हर माइंड, आपण सो नेक्स्ट थिंग इज माझ्या फेसला मी हे वापरते, कॅस्टर ऑइल। सो दिस इज दवा इंडिया, सो दिस इज फ्रॉम दवा इंडिया, आणि कॅस्टर सीड्स ऑर्गॅनिक ऑइल असं आहे। सो बेसिकली कॅस्टर ऑइल असं म्हणतात की बोटॉक्सचं काम करतं। सो मी इथे जास्त क्वांटिटी नाही घेत, बिकॉज दिस इज थिक, याची कन्सिस्टन्सी खूप थिक असते आणि खूप ऑइली असं तुमचा फेस होतो। तर तुम्ही झोपतानाच हे लावा, सकाळी अजिबात लावायचं नाही, कुठे जाताना तर बिलकुल नाही। तर एकदम हलक्या हाताने लावते, आणि ट्रस्ट मी, तुम्ही जे सकाळी उठाल ना आणि फेस वॉश कराल तेव्हा तुम्हाला फेस तुमचा कळेल किती छान वाटतं एकदम। ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट असतं, ही कॅस्टर ऑइल आहे, तर मी आयब्रोजला पण मसाज करते, की आयब्रोज पण त्याच्याने थोडेसे थिक होतात, म्हणजे जेवढे आता दिसत आहेत ना ते कॅस्टर ऑइलमुळेच म्हणजे झालेले आहेत। आणि इवन लॅशेससाठी खूप चांगलं आहे। आणि मी काय करते, आणि लिटल बाल्ड इयर्स, ती तुम्हाला दिसते इथे थोडीशी टकली आहे, मी इथे पण थोडंसं लावून घेते असंच थोडंसं। इथे मी लावलेलं आहे, जिथे पिंपल आहे तिथे फक्त थोडंसं डार्क करणार आहे, जास्त हे नाही करणार आहे मी। ॲक्च्युली ना मला असं वाटायचं की हे कॅस्टर ऑइल लावल्यावर मला पिंपल जास्त येतील किंवा आय डोंट नो वाय, पण तसंच सायंटिफिकली तसंच होतं की जेवढी तुमची स्किन ऑइली असेल किंवा पिंपल असेल, तुम्ही ऑइल लावलं तर ते जास्त बाहेर येणार। पण माझ्या बाबतीत ना थोडंसं उलटं होतं, उलटं इन द सेन्स कसं होतं म्हणजे, आता हे जे पिंपल होतं ते मी ॲक्च्युली रोज कॅस्टर ऑइल लावायची, पण हे ऑटोमॅटिकली आय डोंट नो, पण ते थोडं कमी होतं। तर हे पण असंच आहे, हे पण थोडं कमी होत आहे, पण लेट्स सी हे कधी जाईल। तर बस हलक्या हाताने मसाज केलंय। नाव दिस इज वॅसलीन पेट्रोलियम जेली, मी याला जास्त होत नाही, फक्त लिप्सला वापरते। आयब्रोज हे पण मी ह्याच्यामध्ये बघितलेलं यूट्यूबमध्ये की वॅसलीनने तुमचे हेअर थोडे थिक होतात, सो आय एम ट्राईंग
ईच अँड एव्हरीथिंग ज्याच्याने माझे आयब्रोज वाढते. दिस इज नॉट हार्मफुल, कम ऑन, दिस इज, इसका कोई साइड इफेक्ट नहीं होता है, तो आप लगा सकते हो. ठीक है, तो आई एम रेडी. So yeah, I'm done with my hair and I'm done with my skin. तर मी आता जाते झोपायला. जर मी इथेच माझा व्लॉग पूर्ण एंड करते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू अँड गुड नाईट.